आपल्या भारत देशात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत घोटाळे करणाऱ्यांची काही कमी नाही. नीरव मोदी, विजय माल्या, सुब्रत रॉय, रामलिंग राजू, मेहुल चोक्सी, केतन पारेख, हर्षद मेहता अशा या ठिकाणी असलेल्या बॅड बॉयज बिलिनियर्सच्या यादीत एक नाव असं आहे ज्याने देशातला आजवरचा सर्वात मोठा घोटाळा केला होता. तब्बल 30,000 कोटींचा घोटाळा. आणि ते नाव म्हणजे अब्दुल करीम तेलगी. नमस्कार, मी आदेश. 1992चा काळ. एकीकडं लाला रिस्क है तो इश्क है म्हणणाऱ्या शेअर मार्केटचा किंग असणाऱ्या हर्षद मेहताचा 5,000 कोटींचा घोटाळा उघडकीस येऊन त्याचं साम्राज्य धुळीस मिळवायला सुरुवात झाली होती. तर दुसरीकडं एक नवीन घोटाळेबाज एक आगळा वेगळा घोटाळा करण्याच्या उद्देशाने उदयास येत होता. भारताची अर्थव्यवस्था कुबेराचा खजिना आहे आणि स्टॅम्प पेपर त्या खजिन्याची चावी असं म्हणणाऱ्या या घोटाळेबाजाच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा रिअल किस्सा या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेऊ. कर्नाटकातल्या खानापुरातला अब्दुल करीम तेलगी. वडील लाड साहब तेलगी, एक क्लास 4 रेल्वे कर्मचारी. 7 वर्षाचा असतानाच तेलगीच्या डोक्यावरचं बापाचं छत्र हरवलं आणि त्याचं आयुष्यच पालटलं. रेल्वे स्टेशनवर फळं आणि भाजीपाला विकून उदरनिर्वाह करत बेळगावच्या गोगटे कॉलेजात पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून त्यानं थेट मुंबई गाठली. मुंबईत काही काळ नोकरी केली खरी, पण त्याला जीवाची मुंबई काही करता येईना. म्हणून त्याने मुंबईला रामराम ठोकला आणि सौदी अरेबियासाठी टेक ऑफ केलं. पण तिथंही कामाचा मेळ न लागल्यामुळं त्यानं पुन्हा मुंबईच्या पटरीवर घर वापसी केली. पण आता पुढे काय? म्हणून त्यानं आपली स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली, अरेबियन मेट्रो ट्रॅव्हल्स. या एजन्सीच्या धंद्यातून मध्य पूर्व देशांमध्ये जाणाऱ्या लोकांचे बनावट कागदपत्रांच्या साह्याने बनावट पासपोर्ट तो बनवू लागला. हा काळा धंदा ऐन जोमात असतानाच त्याला बनावट पासपोर्ट्स व्हिसा बनवण्याच्या गुन्ह्याखाली अटक झाली. एका बाजूला तुरुंगाचं गेट बंद होत होतं आणि दुसऱ्या बाजूला तेलगीच्या नशिबाचं दार किलकिलत उघडत होतं. तुरुंगात असताना त्याची ओळख झाली रतन सोनी नावाच्या त्याच्यासारख्याच एका घोटाळेबाजाशी. मूळचा कोलकात्याचा असणारा रतन सोनी बनावट कागदपत्र बनवण्याच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगत होता. बनावट कागदपत्र बनवण्यात हातखंडा असणाऱ्या या रतन सोनीनं तेलगीला बनावट स्टॅम्प पेपर बनवण्याचा एक कानमंत्र दिला आणि पुन्हा एकदा तेलगीचं आयुष्य पालटलं. पण यावेळी असं पालटलं की विचारू नका. तेलगी तुरुंगातून बाहेर आला आणि रतन सोनीशी हातमिळवणी करत बनावट स्टॅम्प पेपरच्या धंद्यात घुसला. सुरुवातीला त्यानं महाराष्ट्रातील एका आमदाराच्या मदतीनं स्टॅम्प पेपर वेंडर म्हणून परवाना मिळवला. एका माहितीनुसार सुरुवातीच्या काळात हा तेलगी वापरलेल्या स्टॅम्प पेपरवरची शाई मिटवायचा आणि ते स्टॅम्प पेपर पुन्हा विकायचा. त्याचबरोबर खऱ्या स्टॅम्प पेपरमध्ये रतन सोनीने बनवलेले बनावट स्टॅम्प पेपर घालून विकायचं. असं सांगण्यात येतं की त्या एका वर्षात त्या दोघांनी तब्बल 10 कोटी रुपये कमवले. पुढे जाऊन तेलगी आणि रतन सोनी यांच्यात वादाची थिणगी पडली आणि ते दोघेही वेगळे झाले. पण तेलगी आता पक्का सराईत झाला होता. पैसा कमवायचा नसतो तर तो बनवायचा असतो, हा त्याचा ॲटिट्यूड बनला होता. स्टॅम्प पेपर छापायचे म्हणजे प्रिंटिंग मशीन लागणार होत्या, पण त्या मिळवायच्या कुठे या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं ते आपल्या नाशिकच्या इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये. इथल्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याने सरकारी लिलावात जुन्या प्रिंटिंग मशीन सर्वाधिक जास्त बोली लावून विकत घेतल्या आणि 1995च्या आसपास त्याचा छापखाना सुरू झाला. इतकंच नाही तर सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला प्रिंटिंगचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ब्लॉक्स देखील दिल्याचं सांगण्यात येतं. हे बनावट स्टॅम्प पेपर वेगवेगळ्या बँकांमध्ये, वित्तीय संस्थांमध्ये, विमा कंपन्यांमध्ये विकण्यासाठी तेलगीने जवळपास 350 माणसं कामाला ठेवली होती. भारतातल्या 18 राज्यातल्या जवळजवळ 70 शहरांमध्ये तेलगीने आपल्या स्टॅम्प पेपरच्या काळ्या धंद्याचं बस्तान अगदी गोलीगत बसवलं होतं. भारत सरकार जे वापरतं त्याच प्रिंटिंग मशीन्स, तेच पेपर, तीच शाई, तेच ब्लॉक्स तो वापरायचा. त्यामुळे तेलगीने बनवलेल्या स्टॅम्प पेपरबाबत शंका घ्यायला जागाच नव्हती. स्टील अँड कॉपी लाईक अन आर्टिस्ट. एखाद्या प्रतिभावंत कलाकारासारखा तो हे काम करत होता, करवून घेत होता. तेलगीचे स्टॅम्प पेपर सरकारी स्टॅम्प पेपरपेक्षा स्वस्त मिळायचे आणि आपल्याकडे हर कोई सस्ती चीजों का शौक रखता है बस. पण आपण फेक स्टॅम्प पेपर वापरतो हे कोणाच्या ध्यानीमनी देखील नव्हतं. तेलगी सरकारला रितसरपणे घोडा लावण्याचं काम करत होता. अहो, या बहादराने तर सरकारने बनवलेल्या स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा तयार करायला सुरुवात केली होती. त्यामुळे जिकडे तिकडे फक्त आणि फक्त त्याने बनवलेले स्टॅम्प पेपर खपत होते. अर्थात
त्याच्या या धंद्यात बरेच सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते देखील सहभागी होते. कालांतराने त्यांची नावं देखील जाहीर झाली होती, पण नाईलाजाने त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होऊ शकली नाही. कोणी एकेकाळी 1-1 रुपया मिळवण्यासाठी रेल्वे स्टेशनवर फळं व भाजीपाला विकणारा तेलगी आता खोऱ्याने पैसा ओढत होता आणि पैशांची पोतीच्या पोती भरून ठेवत होता. ऐश करत होता. टोपाज बारमधल्या तरन्नुम खाण्या बारबालेवर कोटींची दौलत उधाळत होता. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो, असंच काहीसं त्याचं झालं होतं. पण त्याची ही हेराफेरी दबक्या पावलांनी समोर यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे आता त्याची शिकार होणार हेही नक्की होतं. साल 2000. बँगलोर पोलिसांना बनावट स्टॅम्प पेपरच्या बाबतीत सूत्रांकडून एक कडक टीप मिळाली आणि यातूनच अब्दुल करीम तेलगीचं नाव पुढं आलं. तेलगीला ही खबर समजताच त्याने मुंबईतून पळ काढला. पण अखेरीस नोव्हेंबर 2001 मध्ये अजमेरच्या एका दर्ग्यात कर्नाटक पोलिसांनी तेलगीला अटक केली. ब्रिटिश टाइम में भी ये काम होता था, अभी भी हो रहा है, आगे भी होगा. नया कुछ नहीं है, ओनली पर्सन्स हैव चेंज, बिजनेस इज सेम. तेलगीला अटक झाली, पण तो शांत बसणाऱ्यांमधला नव्हता. त्याने तुरुंगात बसल्या बसल्या आपला काळा धंदा चालूच ठेवला. कर्नाटकच्या IPS अधिकारी डी रुपा यांच्या एका अहवालानुसार तेलगीला तुरुंगात 5 स्टार सेवा मिळत होती, कारण इथे सुद्धा तेलगीचा पैसा बोलत होता. संजय सिंह यांनी लिहिलेल्या तेलगी स्कॅम रिपोर्टर की डायरी या पुस्तकात ते म्हणतात की तेलगी तुरुंगात फोनवरून आपला धंदा चालवायचा. पोलिसांनी ज्यावेळी त्याचा फोन टॅप केला तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. त्यानं 52 वेगवेगळ्या लोकांना 1300 फोन कॉल्स केले होते. हाच धागा पकडून पोलिसांनी देशभरातून 400 कोटींचे स्टॅम्प पेपर जप्त केले आणि अनेक लोकांना अटक देखील केली. अटकेदरम्यान तेलगीची जेव्हा नार्को टेस्ट केली तेव्हा तो म्हणाला, Politicians are the backbone of the business. तो काय म्हणाला ऐकलत? तो म्हणतो पॉलिटिशियन्स आर बॅकबोन ऑफ द बिझनेस. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे नाईलाजानं त्या राजकारणी नेत्यांवर कोणतीही ठोस कारवाई होऊ शकली नाही. 2006-07 मध्ये तेलगीला बनावट स्टॅम्प पेपर बनवण्याच्या आरोपाखाली 30 वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा झाली आणि 202 कोटींचा दंड थोठावण्यात आला. आता तेलगीने केलेल्या घोटाळ्याची भरपाई कशानंही होणार नव्हती, कारण सरकारनं तेलगीने बनवलेले स्टॅम्प पेपर इल्लीगल ठरवले असते तर मधल्या 9 ते 10 वर्षात हे स्टॅम्प पेपर्स वापरून सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या सर्व व्यवहारांनाही इल्लीगल ठरवावं लागलं असतं. अर्थात तेलगीने केवळ घोटाळाच केला असं नाही, तर सरकारचं कधीही न भरून येणारं नुकसानही केलं. त्यामुळं हा घोटाळा म्हणजे सरकारसाठी सर्वार्थानं तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता. 23 ऑक्टोबर 2017 अवयव निकामी झाल्याच्या कारणानं तेलगीचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर वर्षभरानं 2018 मध्ये नाशिक खंडपीठानं या घोटाळ्यातील सर्व अधिकारी, राजकारणी आणि इतरांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आणि तेलगी घोटाळ्याला टाळा लावला. आजही देशातल्या या सर्वात मोठ्या घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालीच नाही. तेलगी मेला, पण या घोटाळ्यातला त्याचा हजारो कोटींचा काळा पैसा कुठे गेला, कुणाकडे गेला याचा थांगपत्ता अजूनही लागला नाही किंवा तो लावण्यासाठी प्रयत्नही झाले नाहीत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रिअल किस्सा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.